तो म्हणजे बाबासाहेब पाटील जे आहेत राज्याचे सहकारी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं की ती कर्जमाफीचा नाद लागलाय शेतकऱ्यांना आणि आम्ही निवडणुकीत तोंडावर आश्वासनं देत असतो. आणि तर ते असे म्हणाले की एखाद्या जण म्हणलं आम्हाला की आम्हाला आमच्या गावात नदी आणून द्या निवडणुकीच्या तोंडावर, तर आम्ही हो म्हणतो. काय आलंय, सत्तेचा माज जो आहे तो मोठा आहे आणि मतदारांनी हे लक्षात घ्यावं. भाकरी जर पलटली नाही तर ती करपून जाते. तसं राज्यसत्तेमधली असणारी सत्ता ही करपून गेलेली आहे. आता बदलायचं असेल तर मतदारांनी बदललं पाहिजे. बदलासाठी वंचित ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धक्का देईल प्रस्तावित. मी असं म्हणेन, लोकांनी धक्का दिला पाहिजे. पक्षाकडे मतदान नसतं. पक्ष फक्त उमेदवार उभं करेल, त्याला मतदान द्यायचंय, ते मतदारांनी द्यायचंय. भाकरी करपली की न करपली याचा निर्णय त्या मतदारांनी घ्यायचा आहे. आणि ते दारू न पिता, महात्मा गांधीचा वापर न करता, जात आणि धर्म न बघता त्यांनी ठरवायचंय की भाकरी करपलेली आहे की नाही. करपलेली असेल तर उचलून फेकून द्यावी लागते ती. आता उचलून फेकून देतील का मतदार हे बघितलं पाहिजे.